एकीचे बळ आपल्याकडून कुठली मोठी क्रांती करून घेते याचा पत्ता सुद्धा लागत नाही. फक्त नियत आणि इरादा जर सच्चा खरा असेल तर माणसं आपोआप जोडतात. मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र जगताप आरजे. तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, आता महाराष्ट्रामधील ह्या एकीचा प्रत्यय येतो तो म्हणजे मराठा आरक्षणामुळं. एक मराठा समाजामध्ये एक म्हण प्रचलित आहे. ती म्हण म्हणजे मराठा समाज खेकड्यासारखा आहे, एकमेकाचे पाय खेचतो, पाय ओढतो आणि आपल्यापेक्षा मोठं कुणाला होऊ देत नाही किंवा एकत्र कधीही येत नाही. हा धब्बा मराठ्यानं पूर्णपणे पुसून टाकलाय. आणि आरक्षणाच्या का उद्देशानं असेना पण पूर्ण मराठा समाज हा एकत्र सध्या पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस एखादा समाज एकत्र येतो त्यावेळेस इतिहासच घडतो. याचं उदाहरण तुम्ही इतिहासापासून घेऊ शकता. आता आरक्षणाचा जी नेक्स्ट लेवल प्लॅनिंग आहे ते काय? आता मनोज जरांगे दादांनी एक नवीन घोषणा केली आहे. ती घोषणा म्हणजे 1000 एकरावरती 5 ते 6 कोटी मराठा एकत्र येणार आणि एक मोठी जाहीर अशी सभा होणार. आणि ह्या सभेला कोण कोण येऊ शकतं यामध्ये आपल्याला 2 नावं घेता येतील. एक प्रकाशजी आंबेडकर आणि दुसरं बच्चू कडू. प्रकाशजी आंबेडकर यांचं नाव आपल्याला प्रथमतः आणि 90% शक्यतेने घ्यावं लागेल. आता कारण समजून घ्या. त्या पहिलं आता थोडं आपण 2 दिवस पाठीमागे जाऊया. बघा, ज्यावेळेस वंचितच्या सभा या पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत्या त्यावेळेस सभेमध्ये मराठ्यांचे आणि जरांगे पाटलांचे गाणे ही स्टेजवरती गायले जायचे. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, पहिल्यापासूनच एक सदिच्छा दूत किंवा सदिच्छा म्हणून एक सोबती म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांना नेहमी साथ दिली आणि सहकार्य हे नेहमीच केलेलं आहे. त्याला सल्ला असेल, पाटलांची काळजी असेल, प्रत्येक वेळेस बाळासाहेब आंबेडकर हे पाठीमागे खंबीर उभे राहायचे जरांगे पाटलांच्या आणि ते सरकारवरती नेहमी इशारा साधायचे. असे हे 2-3 कारणं आहेत. आणि जरांगे पाटलाला जर न्याय पाहिजे असेल, जर यांना आपला अधिकार पाहिजे असेल तर यांना असं लढून जमणार नाही. यांनी राजकारणामध्ये यावं. या पण गोष्टी बाळासाहेबांनी प्रथम बोललेल्या आहेत. आणि त्यानंतर अजून जालन्यामधील उमेदवारी महाविकास आघाडीनं जरांगे पाटलांना घोषित करावी हा अट्टहास हा सुद्धा त्यांनी लावून धरला होता. ह्या सर्व गोष्टी बघितल्या तर कुठंतरी जरांगे पाटील आणि आंबेडकर यांचं कनेक्शन चांगल्या प्रकारे असेल असं सांगता येईल आपल्याला. तुम्ही प्रथमतः हा व्हिडिओ बघून घ्या, आपण नंतर यावरती चर्चा करूया. मला उद्रेक जाळपोळ करायची नाही, सरकारला ती घडून आणायची, भांबेरीत बी त्याविषयी आणायची होती. बेचिराक राज्य झालं असतं त्या दिवशी जर चकमक झाली असती तर. मला नाही होद्याचा, शांत ठेवायचं राज्य. कसं स्वरूप असणार आहे? नाविलाज आहे माझा. मराठा समाज शांततेत मला पुन्हा एकदा माझ्या मायबापाला आम्हाला एकत्र यावं लागतं. कारण यांची दडपशाही, गृहमंत्र्याची फडणवीस साहेबांची दडपशाही, दहशत आणि गुंडगिरी हे सत्तेच्या जोरावर जी चालली ही संपवायची असं तर मला माझ्या मराठा समाजाला आम्हाला एकत्र यावं लागतं. आम्ही बघितली सुद्धा, ते बी सांगतो, 700 एकर बघितली पण आम्हाला 300 एकर कमी पडते. त्यामुळे आम्ही ती पॉईंट बदलिला. आम्ही सगळेचे सगळे 5 ते 6 करोड मराठे एकत्र यायला लागलो. आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा नाही, ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही. मी सगळं क्लिअर तुमच्यासमोर सांगणार आहे. हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागणार. बीड किंवा जालना नाही, ते बघणं चालू आहे. आताच ओपन केलं तर मग तो जिल्हा इकडं मागं लागन, हे लागन, सगळ्याच्या मतानं ठरवू. आम्हाला बघा जिल्ह्यावर अवलंबून नाही. आमचं काय समाज कुठं बसल असं आहे. आम्ही आता पहिले मराठी नाही राहिलो, आम्ही आता एक झालो. आम्ही आता हातपासारायचं बंद केले नेते आणि फात्याचे. लोकसभेच्या अगोदर होईल. आता जर आमच्यावर आत्ताच केसेस व्हायला लागल्या तर मग 2 वर्ष घेऊन काय करावं. जरांगे पाटलांनी आरोप आणि आक्षेप घेतलेला आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला. आणि फडणवीसामुळं आमचं आंदोलन दाबायचा प्रयत्न होतोय किंवा काही गोष्टी असेल. भामरेचं त्यांचा आरोप आहे की भामरेमध्ये त्यांनी कट रचला होता फडणवीसांनी वगैरे वगैरे. पण त्यांनी यावरतीच एक सोल्युशन आणलेलं आहे जरांगे पाटलांनी. ते म्हणजे काय, ते बोललात की तुमचं सरकार आम्ही हाणून पाडू. बघा, कारण खुद्द पुढच्या खुणा ह्या पाटलांनी दिलेल्या आहेत. पाटलांनी काय करावं काय करू नये हे यांच्या जाहीर सभा सांगतात. पूर्वी सभेतनं नियोजन पूर्ण व्हायचं, आता हीच मोठी सभा
5 ते 6 कोटी मराठ्यांची सभा एकूण 1000 एकर होणार आहे. त्या सभेमध्ये पुढील राजकीय रणशिंग फुकू शकतात आणि रणनीती पुढची हे राजकारण सुद्धा असू शकते. शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा वेळेस जरांगे पाटलांसोबत जर आपली पुढली इच्छा पूर्ती करायची असेल तर एकटा लढून चालणार नाही. अशा वेळेस त्यांना बहुजनांना सोबत घ्यावंच लागेल. त्या उद्देशानं पाटील सोबत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाशजी आंबेडकर नक्कीच एकत्र दिसतील. आणि ह्या सभेला 100 मध्ये 90% प्रकाशजी आंबेडकर आणि जरांगे पाटील संबोधित करणार. आणि जे पुढील रूपरेषा आहे, जे पुढील रणनीती आहे की नेमकं करायचं काय, यांना हाणून कसं पाडायचं. कारण शांततेमध्ये आंदोलन होणार आहे, त्यामध्ये कुठली जाळपोळ मारामारी कुठल्या गोष्टी नसणार आहेत. म्हणजे ह्यांना हाणून कसं पाडायचं. हाणून पाडणे म्हणजे यांना राजकीय पायउतार करणे. आणि जर यांना राजकीय पायउतार केलं तरी आमचा फायदा काय, मराठ्यांचा फायदा काय, काहीच नसणार आहे. कारण त्या ठिकाणी भाजप जाईल, फडणवीस जातील, त्या ठिकाणी दुसरं कोणतरी येईल, परत असं चालू राहील. त्यामुळं सत्तेमध्ये येणं गरजेचं आहे. आणि यावेळी सत्तेमध्ये यायसाठी ही सभा नक्कीच निर्णायक होऊ शकते. ह्या सभेवरनं पूर्ण महाराष्ट्राचं भवितव्य आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये जागेचं रणशिंग फुकलेलं आहे जागे वाटवाबद्दल, पण ते करूनही काही फायदा होणार नाही. जर वंचित आणि मराठा समाज जर एकत्र आला तर ह्या गोष्टी पूर्णपणे नाकारून एक महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होऊ शकतं. लोकसभेला सुद्धा भाजपचं 40+ हे स्वप्न फक्त स्वप्नच राहू शकतं. आणि या ठिकाणी काहीतरी नवीन बघायला नक्कीच महाराष्ट्रामध्ये मिळणार. ह्या 2 झाल्या गोष्टी आंबेडकरांच्या आणि पाटलांच्या. आता एक तिसरी गोष्ट समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित आणि विस्थापित ह्या दोघांमध्ये एक दरी झालेली आहे. प्रस्थापित लोकांना विस्थापित लोक पूर्णपणे कंटाळलेले आहेत. बघा, कुठलाही पक्ष असू द्या, आपण पक्ष म्हणून वोट करतो, पण तो पक्ष राहतच नाही हो. आता शिवसेनेला मतदान केलं, पण तो शिवसेना राहिली का. पहिले ते फुटून काँग्रेस सोबत आली, परत फुटली, परत ते भाजपसोबत काय गेले. म्हणजे कुठला तुम्ही सांगा, असा कुठला पक्ष असा आहे की त्यामध्ये मला वाटेल की बाबा हा पक्ष कधीच फुटणार नाही, आपल्या नीती वचनं मूल्य हे सोबत घेऊन शेवटपर्यंत चालेल, असा कुठला पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे का त्यावरती मतदार आपलं डोळे झाकून विश्वास ठेवतील. उत्तर येतं नाही. असा कुठला पक्षच उरला नाही. आता ह्या पक्षांची गरज आहे. हे वारंवार समाज सांगतोय की आम्हाला काहीतरी नवीन पाहिजे, ज्या ठिकाणी आम्ही विश्वासाने आपलं डोकं टिकवू शकू, तर आम्ही आपलं दुःख मांडू शकू. असा आम्हाला राजा पाहिजे, म्हणजे आम्हाला असा नेता पाहिजे. कारण राजकारण करणारे नेते लोक हे जनतेचे मायबाप असतात. सरकाराला आपल्या भारतामध्ये मायबाप म्हणतात लोकशाहीमध्ये. पण जर हेच मायबाप तर वारंवार अन्याय करत असेल तर ह्या लोकांनी बघायचं कोणाकडं, हा एक प्रश्न आहे. आणि यामध्येच ह्या गोष्टीमध्येच एक शक्यता येते की नवीन चेहरे जे येतील, त्या नवीन काय पक्ष असतील त्याला प्राधान्य नक्कीच दिलं जाईल. फक्त आता प्रश्न उरतो कुठला, की नवीन जे आहेत ते कसे असतील. पण या ठिकाणी ह्या गोष्टी बघायच्या गरजच नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज, त्यामध्ये डोळे झाकून विश्वास ठेवायला काहीही हरकत नाही. कारण जो व्यक्ती वोटिंगच्या पूर्वी एवढी अटी घालू शकतो पुढच्या माणसाला, तर स्वतः ज्यावेळेस राजकारणामध्ये येईल त्यावेळेस तो पूर्ण चेहरा मोहरा बदलू शकतो. आणि सोबत क्रांतिकारी माणूस मनोज जरांगे पाटील जर हे सोबत असतील तर क्रांती ही नक्कीच घडणार. महाराष्ट्रामध्ये एक क्रांती ही 2024 मध्ये नक्कीच पाहायला मिळणार, यामध्ये काही शंका नाही. आता ज्यावेळेस ही मराठ्यांची एक मोठी महाक्रांती सभा अशी 1000 एकरावरती 6 कोटी मराठ्यांची होईल, त्यावेळेस कोण कोण एकत्र येईल आणि पुढील घोषणा काय असणार आहेत हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि यावेळेस एक सर्वांची एक ओढ आहे त्या गोष्टी करता की बाबा खरंच पुढील राजकारण काय असणार आहे. एखादा माणूस मॅनेज होत नाही म्हणून त्याला त्रास देणं, आणि एखादा माणूस मॅनेज होत नाही तो मॅनेज काहीच होत नाही असे आंबेडकर
ह्या दोघांचं सूत या ठिकाणी नक्कीच जुळणार आणि हे सूत ज्यावेळेस जुळल त्यावेळेस समीकरण कुछ और आहे हे नक्की आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणारच आहे. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता हा व्हिडिओ कमीत कमी 10 ते 15 ग्रुपला तुम्हाला टाकायची जबाबदारी देतो मी. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ